आता मी तुम्हाला पफ स्लीव्हची कटिंग दाखवते। तर आपले 10 इंचचे स्लीव्ज आहे, तर 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं पफ बनवण्यासाठी। हे पहा मी घेऊन दाखवले तुम्हाला, एवढे 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल बाहीची कटिंग कसं करतो ना त्याप्रमाणेच 3 इंचने बाही उतरवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता मी 10 इंचवर केले। परत उंची आपल्याला पफ स्लीव्हसाठी जास्त म्हणून हे। त्याच्यानंतर दंडघेरचं माप प्लस 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन। आणि जसं की तुम्ही नॉर्मल बाही टाकता कटिंगला तेवढंच टाकायचं आहे आणि नॉर्मल बाहीचंच शेप देऊन घ्यायचं आहे अगोदर। हे पहा असं। त्याच्यानंतर जे आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतले तिथे 1.5 इंचवर मार्किंग करून 1.5 इंचची सरळ रेषा आखायची। त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडनी मध्यभागी रेषा आखायची बरोबर 3 इंचवरती। आणि असा हे पहा मी असा शेप देते, असा देऊन घ्यायचा बरोबर। आता मी जे शेप दिलेलं आहे ते आपली नॉर्मल बाही आणि पफ स्लीव्हसाठी आपण जे वरती 5 इंच घेतलंय तिथे। खूप सिंपल आहे कटिंग पफ स्लीव्हची। तुम्ही पाहू शकता मी किती सिंपल पद्धतीने कट केले। आता हे अस्तर टाकून वरचा कपडा कट करून घ्यायचा आहे। आता मी इथं अस्तर जॉईन करून घेते बाहीला। नवीन शिकणारे पण शिवू शकतात ही बाही। एवढ्या सोप्या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला। आणि जिथे की आपण कट मारला होता ना तिथूनच आपल्याला प्लेट्स टाकायच्या कप बनवण्यासाठी। हे पाहू शकता मी कशा प्लेट टाकून घेतल्या। झाला आपला पफ तयार पफ स्लीव्हचा। जसं की आपण नॉर्मल बाही लावतो मध्य काढून तसंच ही ब्लाउजला अटॅच करून घ्यायची, लावून घ्यायची। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।